नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभ घेणारे जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्यासाठी पुन्हा एकदा एक आनंदाची चांगली बातमी आलेली आहे. आजचा जो दिवस आहे जागतिक दिव्यांग दिवस, तर याबाबत पाहू शकता सर्व दिव्यांग जे निराधार बांधव आहेत त्यांना या दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा. तर आजच्या ही जी अपडेट आहे, दिव्यांग कार्यालय जे आहे दिव्यांग मंत्रालय यांच्या मार्फत एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. आणि या परिपत्रकामध्ये नक्की काय सुविधा, जी यामध्ये पाहू शकता जी मुफ्त अशी सुविधा दिली जाणार आहे, सुविधा नवीन अपडेट आलेली आहे, परिपत्रक हे जारी करण्यात आलं आहे. तर नक्की कोणती सुविधा आहे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण अत्यंत महत्त्वाचे असं परिपत्रक दिव्यांग कार्यालयामार्फत जारी करण्यात आलं आहे. आयुक्तांमार्फत पाहू शकता सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासाठी हे जारी करण्यात आलं आहे. तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता यामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या मार्फत हे परिपत्रक जे आहे महाराष्ट्र राज्य पुणे हे जारी करण्यात आलं आहे सर्व जिल्हाधिकारी यांच्यासाठी. तर यामध्ये कोणती सुविधा मिळणार आहे याबाबत विषयामध्येच माहिती देण्यात आलेली आहे. आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीबाबत. आता आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला माहीत असेल, जर माहीत नसेल तर याबाबत सुद्धा आपण वेगळा व्हिडिओ, स्वतंत्र व्हिडिओ घेऊयात. पण तत्पूर्वी नक्की काय यामध्ये सुविधा मिळणार आहे हे पूर्णपणे आपण जाणून घेऊयात. उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 56 अन्वये दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID प्रणालीद्वारे दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्यात येते. बरोबर. सदर प्रणालीवर अर्ज करताना दिव्यांग व्यक्तींना त्यांचे आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. म्हणजे आधार कार्ड जे आहे हे व्हेरिफिकेशन किंवा लिंक असणं, तुमच्या UDID कार्ड जे आहे, तुमचं हँडिकॅप सर्टिफिकेट, दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे याला आधार कार्ड लिंक असणं बंधनकारक करण्यात आले असून दिव्यांगांचे हाताचे ठसे व डोळ्यांचे स्कॅनिंग न झाल्यामुळे दिव्यांगांना आधार कार्ड पासून वंचित राहावं लागत आहे. पाहू शकता काही लाभार्थी असतील यामध्ये त्यांचं आधार कार्ड पासून त्यांना वंचित राहावं लागत आहे कारण त्यांचे हाताचे ठसे असतील काही दिव्यांगांचं. त्याचबरोबर डोळ्याचे स्कॅनिंग न झाल्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळालेलं नाहीये. तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2025 अन्वये महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींना योजनांचा लाभ घेण्याकरता UDID प्रमाणपत्र हे बंधनकारक करण्यात आले आहे. आता याकरता आधार कार्ड नसणारे दिव्यांग व्यक्ती जे आहेत या योजनेपासून लाभ घेण्यासाठी अपात्र ठरत आहेत. तर यासाठी पाहू शकता काय म्हटलंय पुढे, यासाठी वंचित राहू शकतात आणि त्यानुसार अनेक दिव्यांगांचे आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी होण्यास अडचण होत आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा आधार कार्ड डेटा असणं आवश्यक आहे. म्हणजे सगळे जे जिल्ह्याचे आधार दिव्यांग असतील त्यांच्या दिव्यांग व्यक्तींचा आधार कार्ड डेटा असणं हे कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. तर यामध्ये जे व्यक्ती या योजनेपासून, आधार कार्ड नसणारे व्यक्ती जे आहेत दिव्यांग व्यक्ती या योजनेपासून वंचित राहू शकतात. यासाठीच आयुष्यमान भारत कार्ड व आधार कार्ड नोंदणी होण्यास अडचण होत आहे. तर पुढे काय म्हटलंय, तसेच दिनांक 7 एप्रिल 2025 चे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ DBT प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. आणि त्याकरता दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आवश्यक आहे आणि याकरता आपल्या दिव्यांग व्यक्तींचा आधार कार्ड डेटा असणं सुद्धा आवश्यक आहे. तसेच यामध्ये आपण सांगितले पुन्हा एकदा 7 एप्रिलच्या या सभेमध्ये अध्यक्षतेखाली माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यामध्ये DBT प्रणालीद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ज्यांचं लिंक नसेल त्यांचं सुद्धा लिंक करणं आवश्यक आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ मिळणे देखील आवश्यक आहे. आता नवीन आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि याकरता बाबत माहिती खालील प्रपत्रामध्ये विनाविलंब दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे सर्व जिल्हाधिकारी यांनी सादर करायचे आहे. तर यामध्ये कोणकोणती माहिती लागणार आहे, जिल्ह्याचे नाव आहे,
दिव्यांग व्यक्तींची एकूण संख्या किती आहे प्रत्येक जिल्ह्याची, आधार कार्ड धारक दिव्यांग व्यक्ती किती आहेत, आधार कार्ड नसणारे किती आहेत, आयुष्यमान भारत कार्ड धारक दिव्यांग व्यक्तींची संख्या आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांना लवकरच आयुष्यमान भारत कार्ड सुद्धा मिळणार आहे. तर हे कसं काढायचं आणि त्याची प्रोसेस कशी असेल याबाबत आपण एक स्वतंत्र वेगळा व्हिडिओ घेणार आहोत. तर एक चांगली बातमी आहे, दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग व्यक्तींना आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचा जो लाभ आहे हा दिला जाणार आहे. असणार आहे पाहू शकता, विनाशुल्क अशा पद्धतीचा हा लाभ दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीने आजची ही अत्यंत महत्वाची अशी अपडेट आलेली आहे. दिव्यांग जागतिक दिव्यांग दिवस जो आजचा आपण साजरा केला तर याबाबत सुद्धा आपण डिटेल मध्ये जो कार्यक्रमात झाला होता याबाबत सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ आहे आणि तो स्वतंत्र व्हिडिओ मी नंतर पोस्ट करणार आहे, तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने महत्वाचं म्हणजे ही जी नवीन परिपत्रक जे आहे दिव्यांग कार्यालयाअंतर्गत जे जारी करण्यात आलं आहे त्यानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना ज्यांचं आधार कार्ड नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा सगळ्या दिव्यांग लाभार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने लाभ जो आहे दिला जाणार आहे. आणि योजनेअंतर्गत नवीन परिपत्रक जे आहे हे लवकरच जारी केले जाईल. जेव्हा सगळ्या जे आधार कार्ड आहे UDID कार्डला लिंक होतील तेव्हा सुद्धा ही महत्वाची अपडेट आपल्याला दिली जाणार आहे. सगळ्या महत्वाच्या अपडेट त्याचबरोबर दुसरी एक अपडेट आहे ती सांगायची राहिली पाहू शकता. यामध्ये जे डिसेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे याबाबत सुद्धा आपल्याकडे एक नवीन अपडेट आली, एक स्वतंत्र व्हिडिओ त्यावर सुद्धा येईल. त्याबाबत डिसेंबर महिन्यासाठीची नक्की काय अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत. तर या अशा सगळ्या ज्या महत्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठीच मराठी बिग गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आत्ता लगेचच विसरू नका. धन्यवाद.